वाहन तोडफोड प्रकरण आणि या प्रकरणी आता या भागांचं मॅपिंग होणार आहे। पुणे पोलीस आयुक्तांकडून या मॅपिंगचे आदेश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात आदेश जारी केलेले आहेत। तोडफोडीच्या घटनेतील आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, आदेश देण्यात आलेले आहेत। महिनाभरातील वाहन तोडफोडीचा घटनाक्रम लोकशाही मराठीने समोर आणलेला होता। महिनाभरात 10 वेळा तोडफोडीची घटना घडलेली होती, ज्यावर लोकशाही मराठीने ही बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी मॅपिंगचे आदेश दिले आहेत। महिनाभरातील वाहन तोडफोडीचा घटनाक्रम खरं तर लोकशाही मराठीने समोर आणला होता। येरवडा, मुंढवा यासह काही भागात मागील काही दिवसातच वाहन तोडफोडीच्या घटना वाढल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरच आता पुणे पोलीस आयुक्तांनी हे महत्त्वाचे आदेश दिल्याचे पाहायला मिळत आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी मॅपिंगचे आदेश दिले आहेत। ज्या ठिकाणी वाहन तोडफोड होते त्या भागांचं मॅपिंग केलं जाणार आहे। पुणे पोलीस आयुक्तांकडून हे मॅपिंगचे आदेश देण्यात आले आहेत। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी हे महत्त्वाचे आदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे। तोडफोडीच्या घटनेतील या संपूर्ण घटनांचा खरं तर घटनाक्रम लोकशाही मराठीने दाखवला होता आणि त्यानंतरच या मॅपिंगचे आदेश देण्यात आले।